Today we are starting a new chapter of chemistry, biomolecules. In biomolecules, we first discuss what is cell. Cell is a basic unit present in all living organisms. It is very small, it has a complex structure. It also contains the number of lifeless molecules. Such lifeless molecules are called as biomolecules. Then what is biomolecules? Biomolecules are the lifeless molecules which control the biological reactions. Means they produce in a specific manner and they produce life, they produce energy in such a way that they are called as biomolecules. Okay, in this chapter we are going to study some aspects of three basic principal biomolecules. They are carbohydrates, proteins and nucleic acid. Okay, तर बायोमॉलिक्यूल्स कशाला म्हटलं आपण? The biomolecules are the lifeless molecules which control the biological reaction. They produce life. ठीक है? In such a specific manner they combine to produce life. They produce energy. Okay. असेच काही बायोमॉलिक्यूल्स आपल्याला शिकायचे आहे. तर थ्री बेसिक प्रिन्सिपल बायोमॉलिक्यूल्स आपल्याला शिकायचे आहे. कोणते सांगितले मी? कार्बोहायड्रेट्स, देन प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड. ओके. तर कार्बोहायड्रेट्सचे तुम्हाला एक्झाम्पल्स माहित असेल, जसं आपण ग्लुकोज, फ्रुक्टोज हे नाव ऐकलेले आहे. ठीक आहे ना? द ग्लुकोज, फ्रुक्टोज आर शुगर. दे आर शुगर्स. दे आर स्वीट इन टेस्ट. ठीक आहे? जो जास्त कॉमनली यूज शुगर म्हणायची म्हणजे शुक्रोज. ठीक आहे? हे शुक्रोज सर्वांना माहितीच आहे. दे आर प्रेझेंट इन अ शुगर केन. ठीक आहे ना? शुगर केन मध्ये प्रेझेंट असतं, त्याला आपण शुक्रोज म्हणतो. ओके. तर ग्लुकोज, फ्रुक्टोज, शुक्रोज दे आर ऑल शुगर्स. ओके. तर हे झालं कार्बोहायड्रेट्सचे एक्झाम्पल्स. तसेच आपण प्रोटीन्स म्हटलं तर प्रोटीन्स आपल्याला माहिती आहे, प्रोटीन्स आर द चीफ कॉन्स्टिट्युएंट ऑफ एनर्जी. द फूड दॅट वी आर एट, जे अन्न आपण खातो त्याच्यामध्ये प्रोटीन्स प्रेझेंट असतं. आपल्या स्किनमध्ये, नेलमध्ये, हेअरमध्ये. ओके. त्याच्या सगळ्यामध्ये आपल्याला काय दिसेल? प्रोटीन्स दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड बद्दल तुम्ही ऐकलेलं असेल. न्यूक्लिक ऍसिड्स आर द डीएनए, आरएनए. दे कॅरी द जेनेटिक मटेरियल, कॅरी द जेनेटिक इन्फॉर्मेशन. ठीक आहे. तसे तीन बायोमॉलिक्यूल्स आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी करायचे आहे. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड. वी आर स्टार्टिंग द फर्स्ट वन, that is carbohydrate. Then what is carbohydrate? Carbohydrates are the polyhydroxyaldehydes or polyhydroxyketones, or they are the compounds which can be hydrolyzed. Means carbohydrates are optically active polyhydroxyaldehydes or polyhydroxyketones, or the compounds which can be further hydrolyzed to give some basic units. Okay. तर कार्बोहायड्रेट्स जसं मी आताच एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, तसेच एक्झाम्पल्स आहे कार्बोहायड्रेट्सचे. ओके. तर कार्बोहायड्रेट्सचं आपण क्लासिफिकेशन बघू. आता आपण डेफिनेशन पाहिली, त्याच्यानंतर अनदर नेम, जनरल नेम ऑफ कार्बोहायड्रेट्स इज सॅकराइड्स. कार्बोहायड्रेट्सला काय म्हणतात? सॅकराइड्स सुद्धा म्हणतात. ओके. तर आपण त्याचं पहिले क्लासिफिकेशन बघू. व्हॉट इज द बेसिक क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स? द क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ behavior towards hydrolysis. On the basis of behavior towards hydrolysis, these carbohydrates are classified into three types. First one is monosaccharides. ठीक है? Second one is oligosaccharide, and the third one is polysaccharide. ठीक है? हायड्रोलिसिसच्या बेसिसवर जर आपण पाहिलं, कार्बोहायड्रेट्स किती प्रकार
मोनोसॅक्राइड्स आणि पॉलिसॅक्राइड हे तिचे 3 प्रकार झाले. ठीक आहे. देन व्हॉट इज मोनोसॅक्राइड्स? मोनोसॅक्राइड्स आर द सिंपल कार्बोहायड्रेट्स. मोनोसॅक्राइड्स काय आहे? सिंपल कार्बोहायड्रेट्स आहे. त्याच्यामध्ये मोनोसॅक्राइड्स कॅन नॉट बी फर्दर हायड्रोलाइज्ड. दे डू नॉट फर्दर हायड्रोलाइज टू बेसिक युनिट. Means they do not further hydrolyze to polyhydroxyaldehyde to or polyhydroxyketone. Oligosaccharides are the compounds, they are the carbohydrates which on hydrolysis yield 2 to 10 units of monosaccharides. ठीक आहे. म्हणजे ओलिगोसॅकराइड्सचं तुम्ही हायड्रोलिसिस केलं तर तुमचे 2 ते 10 मोनोसॅकराइड्सची युनिट्स तयार होतात. त्याच्यानंतर तिसरा प्रकार सांगितला मी तुम्हाला पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड्स आर द कार्बोहायड्रेट्स आर द कंपाउंड्स which on hydrolyze form large number of monosaccharides units. They form large number of monosaccharide units. ठीक आहे. म्हणजे जेव्हा त्यांचं हायड्रोलिसिस होतं तर मोनोसॅक्राइड मध्ये आपण पाहिलं ते सिंपल कार्बोहायड्रेट आहे, त्याचं फर्दर हायड्रोलिसिस होणार नाही. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज, फ्रुक्टोज हे कशाचे एक्झाम्पल झाले? मोनोसॅक्राइड्सचे. ओलिगोसॅक्राइड्स कशाला म्हटलं? जे 2 ते 10 बेसिक युनिट्स मोनोसॅक्राइड्सचे तयार करतात आणि जे पॉलिसॅक्राइड खूप जास्त नंबर ऑफ मोनोसॅक्राइड्सचे युनिट्स तयार करतात हायड्रोलिसिस झाल्यावर, त्यांना काय म्हणायचं? पॉलिसॅक्राइड्स. ठीक आहे. ओलिगोसॅक्राइड्सचं एक एक्झाम्पल म्हणजे शुक्रोज. शुक्रोज कोणत्या प्रकारचा आहे? आता याच्यामध्ये पण टाइप्स झाले. जसं ओलिगोसॅक्राइड्स आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स: डायसॅक्राइड, ट्रायसॅक्राइड्स अँड टेट्रासॅक्राइड. ओके. डायसॅक्राइड्स म्हणजे जर ओलिगो असे कार्बोहायड्रेट ज्यांचं हायड्रोलिसिस झाल्यावर मोनोसॅक्राइड्सचे 2 युनिट तयार होत असतील. जसं मी एक्झाम्पल सांगितलं शुक्रोज. जर शुक्रोजचं हायड्रोलिसिस होत आहे तर काय तयार होतं? ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. ग्लुकोज फ्रुक्टोज काय आहे? मोनोसॅक्राइड्स आहे. म्हणजे शुक्रोजचं हायड्रोलिसिस झालं आणि ग्लुकोज आणि फ्रुक्टोज किती युनिट तयार झाले? मोनोसॅक्राइडचे 2. म्हणून हा कोणता प्रकार झाला? डायसॅक्राइड्स. जर एखाद्या कार्बोहायड्रेट्सचं हायड्रोलिसिस होत आहे आणि असे 3 युनिट तयार होत असेल मोनोसॅक्राइड्सचे, त्याला म्हणायचं ट्रायसॅक्राइड. 4 होत असेल तर टेट्रासॅक्राइड्स. तसंच पॉलिसॅक्राइड्स. पॉलिसॅक्राइड्सचं जेव्हा हायड्रोलिसिस होतं म्हणजे असे कंपाऊंड ज्यांचं हायड्रोलिसिस होतं आणि मोनोसॅक्राइड्सचे खूप जास्त काय तयार होतात? नंबर ऑफ मोनोसॅक्राइड्स युनिट्स तयार होतात, त्यांना काय म्हणायचं? पॉलिसॅक्राइड. फॉर